श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या आध्यात्मिक जीवन बदलणाऱ्या आणि सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश तुमच्यासाठी चमत्कारिक ठरणार आहे. आजचा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात अशीच मी परमेश्वराचरणी प्रार्थना करत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश ऐकताना तुम्हाला जाणवेल की स्वामी समर्थ महाराजांची उपस्थिती नेहमी आपल्या आजूबाजूला आहे आणि परमेश्वर नेहमी आपलं रक्षण करत आहेत. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज कधीही तुमच्यापासून दूर नाहीत. स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी आहे. म्हणून आजचा हा स्वामींचा ऊर्जा देणारा दिव्य संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर रोज असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश ऐकताना तुम्हाला जाणवेल की स्वामींची कृपा ही भक्तांवर नेहमीच असते. कधीही भक्तांपासून स्वामी दूर नसतात. जरी जीवन जगत असताना भक्ताला वाटत असेल की मी एकटा आहे, माझ्या मदतीसाठी कुणी नाही, मी जी करतो आहे ते करत असताना मला कोणाची साथ मिळत नाही, पण लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करत असलेला प्रत्येक भक्त हा स्वामींच्या जवळ असतो. जर तुम्ही ही स्वामी समर्थ महाराजांची भक्ती आणि सेवा करत असाल तर लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माझ्यासोबत आहेत असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुम्हाला असं वाटत असेल की मी एकटा आहे, मला मदत करण्यासाठी कुणी नाही, मात्र हे विसरू नका की आपले स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात. जेव्हा भक्तांना मदतीसाठी कुणी नसतं, सर्वजण भक्तांकडे पाठ फिरवतात, तेव्हा स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या मदतीसाठी धावून येतात. स्वामींच्या भक्ताला जेव्हा आयुष्यात अडचण येते तेव्हा ती अडचण भक्ताला तोडण्यासाठी नसते, तर भक्ताला आणखी मजबूत बनवण्यासाठी असते. म्हणून जरी जीवनात एखादी अडचण आली, एखादं संकट आलं, तरी ते तुम्हाला दुखावण्यासाठी किंवा तुम्हाला खाली पाडण्यासाठी नसतं, तर ते संकट तुम्हाला खूप मजबूत बनवण्यासाठी असतं. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुमच्या डोळ्यातून एखादा अश्रू खाली गळत असतो, तरी तुम्हाला वाटत असतं की या अश्रूची किंमत आता मला परत मिळणार नाही. पण चिंता करू नका, तुमच्या प्रत्येक अश्रूची किंमत, तुमच्या प्रत्येक शब्दाची किंमत स्वामी समर्थ महाराज तुम्हाला देणार आहेत. माणूस जेव्हा प्रयत्न करत राहतो, पण काही वेळा परिस्थिती माणसाला थकवते आणि माणूस थकला की माणसाला असं वाटतं मी आता संपलो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे भक्ताची शक्ती संपते तिथून परमेश्वराची कृपा सुरू होते. म्हणून स्वामी भक्तांनो, आयुष्य जगत असताना एकटं वाटलं असेल, मी संपलो असं वाटलं असेल, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्या मनामध्ये स्वामींवर विश्वास आहे, जोपर्यंत तुम्ही स्वामींवर श्रद्धा ठेवली आहे, तोपर्यंत तुम्ही कधीही संपलेले नाही, तुम्ही एकटे नाही. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत आणि पुन्हा उभं राहण्याची ताकद स्वामी समर्थ महाराज तुम्हाला देणार आहेत. स्वामी भक्तांना लक्षात ठेवा, भक्त खाली पडू शकतो, भक्त निराश होऊ शकतो, परंतु भक्त हरू शकत नाही. कारण स्वामी समर्थ महाराज कधी भक्ताला हरू देत नाहीत. वेळोवेळी भक्ताला अशी शक्ती देतात ज्या शक्तीच्या आधारे भक्त पुन्हा उभा राहतो. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांची कृपा ही शांत मनावर लवकर होत असते. म्हणून तुमचं मन जेवढं शांत असेल, तुमचं मन जेवढं निर्मळ असेल, तेवढी तुमच्यावर स्वामी समर्थ महाराजांची कृपा लवकर होईल. स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझ्यावर कृपा करा असं नक्कीच टाईप करा. कधीकधी आयुष्यामध्ये तुम्हाला कोणी मदतीस नकार दिला असेल, कुणी तुम्हाला कमी लेखलं असेल, कुणी तुम्हाला समजून घेतलं नसेल, तुमच्या भोळेपणाचा फायदा घेतला असेल, तरीही चिंता करू नका. प्रत्येकाच्या कर्माचं फळ प्रत्येकाला मिळत असतं. योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचं फळ आणि त्यांना त्यांच्या वाईट कर्माचं फळ नक्कीच मिळेल. म्हणून जो जसा कर्म करतो तसं फळ स्वामी समर्थ महाराज प्रत्येकाला देत असतात. म्हणून कोणाला वाटत असेल की मी वाईट कर्म करून वाचलो आहे, परंतु स्वामी समर्थ महाराज योग्य वेळेला योग्य चमत्कार करत असतात. जेव्हा जीवनामध्ये भक्ताची ताकद संपते, भक्त प्रयत्न करू शकत नाही,
तेव्हा स्वामी समर्थ महाराज भक्ताच्या मनामध्ये अशी दिव्य शक्ती निर्माण करतात. भक्त पुन्हा उठतो, प्रयत्न सुरू करतो आणि भक्ताच्या मनामध्ये पुन्हा आशेचा एक नवीन किरण तयार होतो. स्वामी म्हणतात, जेव्हा तुमच्या मनात परमेश्वराबद्दल पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असेल तेव्हा तुमचं मन कधीही निराश होणार नाही. तुमच्या मनाला दिव्य ऊर्जा मिळत राहील आणि तुमचं मन माझ्याशी जोडलेलं राहील. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, स्वामी महाराज जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सांगतात ना, ती गोष्ट सत्य असते आणि आपल्या जीवनाशी निगडीत नक्कीच असते. म्हणून स्वामी समर्थ महाराज भक्तांना काही संकेत देतात, जे संकेत भक्तांना त्या क्षणी समजत नाही, मात्र वेळ निघून गेल्यानंतर भक्तांच्या लक्षात येतात. म्हणून वेळोवेळी स्वामी समर्थ महाराजांचे संकेत समजून घेण्याचा प्रयत्न करा. एक दिवस भक्त जेव्हा खूप मोठं यश मिळवेल आणि यश मिळवल्यानंतर तो मागचे दिवस आठवेल, तेव्हा भक्ताला समजेल की मी कठीण परिस्थिती सहन केली, मी कठीण दिवस सोसले, मला स्वामी समर्थ महाराजांनी मदत केली, म्हणून मी आज इथपर्यंत पोचलो. हे सर्व काही शक्य स्वामींमुळंच झालं. तो दिवस दूर नाही. फक्त विश्वास जिवंत ठेवा, तुमचे प्रयत्न सुरू ठेवा आणि तुमच्या प्रत्येक श्वासात स्वामींना आठवा. कधीकधी माणूस स्वामी आपल्याला जे काही देतात त्याचा विसर पडतो. माणसाला विसर पडतो की स्वामींनी मला काही दिलं होतं. जेव्हा माणसाकडे सर्व काही येतं तेव्हा स्वामींच्या कृपेचाही माणसाला विसर पडतो. अशा वेळेस जेव्हा एखादं संकट येतं तेव्हा माणसाला स्वामींची कृपा आठवते. म्हणून कधीही जीवनामध्ये स्वामींना विसरू नका. स्वामींबद्दल नेहमी कृतज्ञ राहण्याचा प्रयत्न करा. जीवनामध्ये जेव्हा केव्हाही तुम्हाला स्वामींच्या कृपेचा आदर हवा असेल तेव्हा स्वामी समर्थ महाराज तुमच्या मदतीस नक्की येतील. कधीकधी भक्त स्वामींची कृपा विसरतो, कधीकधी भक्त स्वामींना विसरतो, कधीकधी भक्त हेही विसरतो की आपण किती कठीण परिस्थितीतून वर आलो आहोत. परंतु स्वामी कधीच भक्ताला विसरत नाही. स्वामी कधीच भक्ताकडे दुर्लक्ष करत नाही आणि स्वामी कधीच भक्तांना दुखावत नाही. जरी भक्त स्वामींना विसरला तरी स्वामी मात्र भक्तांना विसरत नाही. म्हणून स्वामी भक्तांना तुम्हीही कधीही स्वामींना विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये मी कधीही स्वामींना विसरणार नाही असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये काही गोष्टी आपल्यापासून दूर जातात तेव्हाच नवीन गोष्टी आपल्याला मिळत असतात. म्हणून एखादी गोष्ट तुमच्या जीवनातून दूर गेली असं तुम्हाला वाटत असेल तर लक्षात ठेवा, हे काहीतरी मोठं होणार आहे. काहीतरी स्वामी महाराज मोठं तुमच्या जीवनामध्ये देणार आहे. म्हणून जीवनात जी गोष्ट गेली त्या गोष्टीची चिंता करत बसू नका. जी गोष्ट तुमच्या हातून निसटली, ती गोष्ट तुम्हाला मिळाली नाही याची खंत करत बसू नका, कारण त्यापेक्षा मोठं काही तुम्हाला मिळणार आहे यावर विश्वास ठेवा. कधीकधी स्वामी समर्थ महाराज आपल्या जीवनामध्ये एक दैवी संकेत पाठवत असतात, जो संकेत आपल्याला सावध करण्यासाठी असतो. मात्र जर मन गोंधळलेलं असेल, मनामध्ये विलक्षण विचार सुरू असतील, मन चिंतेत असेल तर कधीकधी स्वामींचा संकेत समजण्यास अडचण निर्माण होते. म्हणून जेवढं मन शांत ठेवता येईल तेवढं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्या मनामध्ये शंका असते, ज्या मनामध्ये चिंता असते, त्या मनावर स्वामींची कृपा लवकर होत नाही. म्हणून मन नेहमी प्रसन्न ठेवा. मनात कुठलाही गोंगाट, घाई गडबड गोंधळ नको आहे. मन शांत आणि स्वच्छ हवं आहे. अशा मनात स्वामी समर्थ महाराज आपली उपस्थिती दाखवतात. स्वामी भक्तांनो, तुम्हाला कधी असं वाटलं का की जीवनामध्ये सर्वजण पुढे जात आहेत आणि तुम्ही आहे तेथेच अडकून पडलात? तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. कधीकधी असं वाटतं की जे आपल्यासोबत होते, ज्यांच्यासोबत आपण नेहमी बसायचो, बोलायचो, गप्पा मारायचो, तो प्रत्येकजण आज आयुष्यामध्ये मोठं काहीतरी करतो आहे आणि मी असा एकटाच आहे ज्याच्या जीवनामध्ये मोठं काहीच होत नाही. जीवनाचा गाडा एकाच ठिकाणी अडकून आहे. कितीही प्रयत्न केले तरी हवं ते फळ मिळत नाही. तर तुम्ही जीवनामध्ये अजिबात चिंता करू नका.
प्रत्येकाची वेळ वेगळी असते. आज काहींची वेळ आली असेल, उद्या काहींची वेळ येईल, 4 दिवसांनी काहींची वेळ येईल. प्रत्येकाचं नशीब बदलायला वेगवेगळी वेळ निश्चित केली आहे. तुमचंही नशीब लवकरच बदलणार आहे. फक्त तुम्हाला संयम ठेवून योग्य वेळेची वाट बघत राहायची आहे. आणि स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमच्या प्रयत्नांना यश मिळालं नाही म्हणून प्रयत्न सोडू नका. तुमच्या प्रत्येक प्रयत्नांना यश मिळेल, कारण भक्ताचं प्रत्येक चांगलं कर्म फळ दिल्याशिवाय राहत नाही. जरी उशिरा फळ मिळत असेल तरीही चिंता करू नका, प्रयत्न सोडू नका. तुमच्या प्रत्येक चांगल्या कर्माचं योग्य ते फळ तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. तुम्हाला तुमच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीचं फळ स्वामी महाराज देणार आहे. तुम्ही फक्त तुमचे चांगले कर्म नक्कीच करत राहा. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये कधीकधी माणूस गर्दीत हरवतो, परंतु माणूस जेव्हा एकटा शांत विचार करत बसतो तेव्हा एकांतात माणूस स्वतःला सापडतो. कधीकधी स्वामी समर्थ महाराज तुला गोंगाटातून बाहेर काढत असतात आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही आता जीवनातून वेगळे झालात. मात्र कधीकधी शांतता खूप गरजेची असते. शांतता भक्ताचं मन घडवत असते, भक्ताच्या मनामध्ये दिव्यता निर्माण करत असते. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्हाला घाबरण्याची गरजच नाही, कारण जेव्हा माणूस एकटा असतो तेव्हाच माणूस स्वतःला समजून घेऊ शकतो. आणि जेव्हा माणूस एकटा असतो ना, तेव्हाच माणूस स्वामींच्या सर्वात जवळ असतो. म्हणून तुम्ही एकटे असाल, तुम्हालाही जीवनामध्ये कोणी तुमच्या मदतीसाठी नसेल तर चिंता करू नका. स्वामी समर्थ महाराज तुमच्या खूप जवळ आहेस. जीवनामध्ये तुमचंही आयुष्य बदलणार आहे. जीवन जगत असताना आयुष्य प्रत्येक वळणावर काहीतरी वेगळं निर्माण करत असतं. प्रत्येक वळणावर माणूस काहीतरी नवीन शिकत असतो आणि तेच शिक्षण पुढे जाऊन कामी येणार असतं. म्हणून जीवनाच्या वळणावर जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट अडवेल किंवा एखादी गोष्ट काहीतरी शिकवेल, तेव्हा ते ज्ञान तुम्हाला पुढे जाऊन कामी येणार आहे. जीवनामध्ये भीतीला कधीही थांबवायचं नाही, भीतीला हरवायचं नाही. फक्त आपण भीतीच्या पुढे चालायचं. प्रत्येक वेळी मन घाबरलं की स्वामींचं नाव घ्यायचं, कारण भीती ही जीवनामध्ये प्रत्येकाची असते. आपण भीतीला पूर्णतः घालवू शकत नाही, मात्र भीतीच्या पुढे आपण नक्कीच चालू शकतो. जीवनामध्ये वेळोवेळी संकट आले की भीती निर्माण होईल, परंतु तुम्ही त्या भीतीच्या पुढे चालायचं. भीती वाटली की स्वामींचं नाव घ्यायचं. नक्कीच भीती मनातून हळूहळू कमी होईल. स्वामी भक्तांनो, तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल की जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपण विचार करणंच बंद करतो, कारण पुढे काय होईल याची चिंता आपलं मन खात असते. आणि ही भीती, ही चिंता जीवनातील प्रत्येक स्वामींच्या कृपेला थांबवत असते. म्हणून स्वामी भक्तांनो, काही वेळा नकारात्मकता आपल्या जीवनात एवढी वाढते की काय करावं सुचत नाही. जीवन कुठे चाललं आहे, जीवनात काय घडत आहे, कसलाच पत्ता नसतो. परंतु लक्षात घ्या, या सर्वातून बाहेर काढणारे आपले स्वामी जेव्हा आपल्यासोबत असतात तेव्हा आपली भीती हळूहळू कमी होत जाते. स्वामींचं नाव घेतल्यावर मनाला दिव्य ऊर्जा निर्माण होते आणि आपण प्रत्येक भीतीवर मात करू शकतो. स्वामी भक्तांनो, आयुष्य हे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देत असतं. कधी जीवन आपल्याला चांगले अनुभव देतं, कधी वाईट अनुभवसुद्धा मिळतात. पण लक्षात ठेवा, जीवनामध्ये प्रत्येक अनुभवाला मोल आहे, कारण पुढे जाऊन हेच अनुभव आपल्या कामी येणार आहे. जेव्हा भक्त स्वामींकडे प्रार्थना करत असतो तेव्हा भक्ताला वाटतं की माझी प्रार्थना स्वामी ऐकत नाही. मात्र तुमची प्रत्येक प्रार्थना स्वामी ऐकत असतात, परंतु योग्य वेळ आल्यानंतरच त्या प्रार्थनेला स्वामी महाराज उत्तर देत असतात. तोपर्यंत स्वामी तुम्हाला मजबूत करत असतात, तुम्हाला घडवत असतात. कारण जर माणूस योग्य प्रकारे घडला नाही, योग्य प्रकारे जीवनामध्ये तयार झाला नाही आणि तयार न झालेल्या भक्ताच्या जीवनामध्ये स्वामी महाराजांनी यश दिलं तर ते यश तो भक्त फार काळ टिकवू शकत नाही. म्हणून प्रत्येक गोष्ट टिकण्यासाठी, प्रत्येक गोष्ट सांभाळण्यासाठी भक्ताला तयार व्हावं लागतं, भक्ताला पात्र व्हावं लागतं. कारण पात्र भक्ताच्या आयुष्यातच स्वामी समर्थ महाराज काही गोष्टी देत असतात. जर लहान मुलाच्या हातामध्ये लाखो रुपये दिले तर तो ते सांभाळू शकत नाही. तशाच प्रकारे कमकुवत भक्ताच्या हातात मोठं यश दिलं तर तो भक्त ते सांभाळू शकत नाही आणि यश
निघून जाईल आणि भक्त पुन्हा दुःखात जाईल. म्हणून अगोदर भक्ताला पूर्णपणे तयार केलं जातं आणि नंतरच भक्ताच्या आयुष्यामध्ये यश पाठवलं जातं. म्हणून स्वामी भक्तांनो, तुम्हीही तयार होत आहात. तुमच्याही जीवनामध्ये यश येणार आहे. जशी इतरांची वेळ आली तशी तुमचीही वेळ येणार आहे. म्हणून स्वतःला संयमी बनवा, स्वतःला तयार करा. इतरांशी तुलना करण्यापेक्षा आपले हळूहळू प्रयत्न करत राहा. नक्कीच तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला स्वामी समर्थांच्या कृपेने यश मिळणार आहे. तुमचं आयुष्य उजळून जाणार आहे आणि मनातील प्रत्येक इच्छासुद्धा पूर्ण होणार आहे. स्वामी भक्तांनो, आजचा चमत्कारिक संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.